नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला 3 पदरी चपात्या मऊ आणि लुसलुशीत होतात कशा त्या दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पीठ मी आधीच मळून ठेवलेलं होतं, त्याचे गोळे करून घेतलेले आहेत। एक गोळा घेऊन मी पिठामध्ये बुडवून लाटून घेतलेला आहे। थोडा पाहू शकता मी कसं लाटलेलं आहे ते। एवढं लाटून घ्यायचं आणि नंतर त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तेल लावल्याच्या नंतर फोल्ड करून घ्यायचं, परत थोडंसं तेल लावायचं आणि 3 पदर करून बरोबर त्याच्या किनारी मिटवून घ्यायच्या। परत पीठ लावून व्यवस्थित चपाती लाटून घ्यायची। चपाती लाटताना चपातीच्या किनारी व्यवस्थित लाटायच्या, पातळ लाटायच्या, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थितच चपाती लाटली गेली पाहिजे, एकसारखी लाटली गेली पाहिजे चपाती। आणि पलटी करून दोन्ही साइडने चपाती लाटून घ्यायची। चपाती लाटून झालेली आहे। तव्यामध्ये तेल टाकते थोडंसं, चपाती चिटकू नये म्हणून, आणि चपाती तव्यामध्ये टाकली। आता थोडीशी शेकली की आपण पलटी करून घ्यायची चपाती आणि लगेच तेल लावायला घ्यायचं। एका साइडने तेल लावून झालं की पुन्हा पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घ्यायचं। ही चपाती चहा बरोबर खायला खूप छान लागते, गरम गरम। आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा तर हा फेवरेट नाश्ता आहे। झालेली आहे शेकून। आता दुसरी चपाती मी लाटायला घेतलेली आहे। सेम त्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचं, फोल्ड करून घ्यायचं। आणि मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। पीठ मळण्यापासून ते चपाती लाटून दाखवण्यापर्यंत सगळं दाखवलेलं आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। आपण दुसरी चपाती पण लाटून घेतोय। व्यवस्थित किनारी लाटून घ्यायच्या, आलटी पलटी करून दोन्ही बाजूने लाटून घ्यायचं। आणि पाहू शकता तुम्ही, मी एकदाच पीठ लावते, परत पीठ लावत नाही। परत ती चपाती आपण तव्यामध्ये टाकली लाटून झालेली, पलटी करून घ्यायची। सेम त्याच पद्धतीने परत तेल लावून घ्यायचं। आपण दोन्ही बाजूने चपातीला तेल लावून घ्यायचं। छान फुगली आहे चपाती, पाहू शकता। खूप मऊ झालेल्या आहेत चपात्या। पाहू शकता। तिसरी पण चपाती लाटून झाली आहे, ती पण टाकलेली आहे। की 1 आणि 2च चपात्या अशा नाही मी तुम्हाला लाटून दाखवलेल्या आहेत, सगळ्याच चपात्या मी लाटून दाखवल्या आहेत आणि सगळ्या चपात्या व्यवस्थित फुगलेल्या आहेत। मध्ये मध्ये गॅस स्लो करते ना, त्याच्यामुळे मग तवा लवकर तापत नाही, आणि तापला का मग चपाती चिटकून बसते। ॲल्युमिनियमच्या तव्याचा हाच मोठा प्रॉब्लेम असतो। ही पण चपाती लाटून झाली आपली। आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा। आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। सगळ्या चपात्या फुगलेल्या आहेत, बघितले तुम्ही।
शेवटची चपाती आहे. ती पण त्याच सेम पद्धतीने आपण शेकून घेणार आहोत, तेल लावून दोन्ही साईडने. व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.